ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 93712044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे या एकमुखी मागणीला थेट विधिमंडळाच्या दारामध्ये घेऊन जाण्याचं धाडस शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी दाखवलंय। साधा निषेध नव्हे तर टी-शर्टवर घोषवाक्य, हातामध्ये फलक आणि चेहऱ्यावरती संगमनेरकरांचा जाज्वल्य अभिमान अशा अतरंगी अंदाजामध्ये ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पोहोचले आणि क्षणामध्ये संपूर्ण विधान भवनाचं लक्ष त्यांच्याकडे वळलं। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नारायणगाव GMRD अडथळ्याचं कारण देत रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर संगमनेरकर संतापले। संगमनेरला डावलून कुठलीही विकास रेषा चालणार नाही असा ठाम इशारा देत आमदार खताळांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणेच आज प्रत्यक्षात आंदोलन घडवून आणलं। विधान भवनामध्ये अशा प्रकारे मुद्दा उपस्थित करणारे हे पहिलेच आमदार आहेत अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे। खताळ म्हणालेत की संगमनेरच्या जनतेनं पाठवलेली भावना मीच पोहोचवणार। अडथळा आणणाऱ्यांच्या विरुद्ध जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यासह जन आंदोलन उभारणार आहे। हे आंदोलन राजकारण मुक्त आणि लोकहितासाठी असेल असं त्यांनी म्हटलंय। संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे, पुन्हा नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे, यासाठी मी आज आपल्या सभागृहामध्ये इथं आवाज उठवणार आहे। काय अमोल खताळ साहेब, महाराष्ट्रांच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। हिवाळी अधिवेशन आहे, नागपुरात पार पडतंय, मात्र पुणे नाशिक पुणे जो मार्ग आहे, एकंदरीत तुम्ही त्या मार्गिकेसंदर्भात विधान भवनामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। नेमकं काय प्रकरण आहे? नाही, यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे, त्याबाबतचे अहवाल सुद्धा करण्यात आले, पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला। तर महारेलचा जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50% भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे, तर यापूर्वी जे तुम्ही रचना केली होती, यापूर्वी जे सांगितलं होतं का पुन्हा नाशिक रेल्वे ही आळेफाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे, पण अचानक 8 दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही, त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे। तर या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो, कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल, आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे, संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे। त्याला आज जर कोणी आडकाठी आणत असेल तर त्याच्या बाबत निश्चितच आम्ही जन आंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात, कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार आहेत शिवसेना पक्षाचेच शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे, लवकरच आम्ही सर्व मिळून मोठं आंदोलन करणार आहे। नाही, जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही, कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही, परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी केल्या होत्या। त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू शुद्ध राहील या आंदोलनामध्ये, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू, परंतु माझी भूमिका राहील का सत्तेतील जे पक्ष आहेत, महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन, आता दुर्दैवाने तिथं तर कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत, त्यानंतर आज भाऊसाहेब वागचौरे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत, राजाभाऊ वाजे सुद्धा महाविकास आघाडीचे। त्यामुळे खरं तर या 3 खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे, त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आणि केंद्रामध्ये भाजप, तुम्ही थेट रेल्वे मंत्र्यांसोबत बोलून
मुख्यमंत्र्यांच्या मार्गातून किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो? निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली. त्यावेळेस शरददादा सोनवणे होते. साहेबांनी आम्हाला सांगितलं, आज साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेब सुद्धा त्यांचं पत्र देत आहे आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर भेट घडून देणार आहे. त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे. सरकार आपलंच आहे, आपल्या विचाराचं आहे. परंतु यापूर्वीचा जो आता जो नवीन मार्ग आलाय या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळं आम्हाला संगमनेर, नारायणगाव, सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे. त्यामुळे संगमनेर मार्गेच ती जावा अशी आमची भूमिका आहे. संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे. संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे. संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक, पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.